नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, लाखो ईपीएस पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे लाखो ईपीएस पेन्शनधारकांना ह्या नवीन प्रणालीचा फायदा। जाणून घ्या अपडेट। मित्रांनो, काय आहे या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, केंद्रीकृत पेन्शन पेमेंट प्रणाली म्हणजे सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टम ही भारतातील ईपीएफओच्या 78 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना कोणत्याही बँक किंवा कोणत्याही शाखेतून पेन्शन मिळवण्याची सुविधा देते। ही प्रणाली राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असून पेन्शनधारकांना पेन्शन प्रक्रिया अधिक सुलभ, कार्यक्षम आणि त्रासमुक्त करते। 1 जानेवारी 2025 पासून ही प्रणाली लागू करण्यात आली आहे, ज्यामुळे आता पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजे पीपीओ ट्रान्सफर करण्याची आवश्यकता उरणार नाही। मित्रांनो, सीपीपीएस प्रणालीमुळे 78 लाखांहून अधिक ईपीएफओच्या कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे ईपीएस पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे। आधुनिक आयटी आणि वित्तीय तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया पेन्शनधारकासाठी अधिक कार्यक्षम, सोपी आणि वापरकर्ता अनुकूल बनवण्यात आली आहे। विशेषतः निवृत्तीनंतर आपल्या मूळ गावी गेलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ही प्रणाली मोठी सोय ठरेल। पीपीओ ट्रान्सफरची गरज संपली। मित्रांनो, सीपीपीएस प्रणालीमुळे पेन्शनधारक दुसऱ्या बँकेत किंवा शाखेत गेले तरीही पेन्शन नियमितपणे मिळेल। आता पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजे पीपीओ एका ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसमध्ये ट्रान्सफर करण्याची गरज नाही। मित्रांनो, कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे ईपीएस अंतर्गत कर्मचारी आणि नियोक्ते योगदान देतात। कर्मचारी आपल्या बेसिक पगाराचा, महागाई भत्त्याचा आणि रिटेनिंग अलाउन्स 12% ईपीएफसाठी भरतात। नियोक्ते देखील 12% योगदान देतात। त्यापैकी 8.33% ईपीएस म्हणजे कर्मचारी पेन्शन योजना यासाठी असते आणि 3.67% ईपीएफ म्हणजे कर्मचारी भविष्य निधी यासाठी असतो। मित्रांनो, ईपीएस योजनेसाठी अंतर्गत अटी काय आहेत याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, या योजनेचा लाभ फक्त अशा ईपीएफ सदस्यांना मिळतो ज्यांचा बेसिक पगार 1 सप्टेंबर 2014 पासून महिन्याला 15,000 रुपये किंवा त्याहून कमी आहे। मित्रांनो, आता आपण बघूया की ही सीपीपीएस प्रणाली कधीपासून लागू होणार आहे। मित्रांनो, सीपीपीएस प्रणाली ईपीएफओच्या सेंट्रलाइज आयटी एनबेल्ड सिस्टम म्हणजे CITES 2.01 अंतर्गत 1 जानेवारी 2025 पासून कार्यान्वित झालेली आहे। मित्रांनो, या सीपीपीएस प्रणालीमुळे पेन्शनधारकांना पेन्शन मिळवण्यासाठी अधिक लवचिकता मिळणार आहे आणि ही प्रणाली पेन्शनधारकांना बँक बदलण्याच्या किंवा शाखा बदलण्याच्या झंझटीतून मुक्त करणार आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।